नमस्कार. घाटकोपरच्या दैदिप्यमान यशाची ही गुरुकिल्ली आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या जगात शंकर पार्वती आणि स्वतः संत श्रेष्ठ यांच्या आशीर्वचनामुळे आज आपण योग्य ते संभाषण करत आहोत. तर हा गणपती आहे, हा परदेश गमन आणि परदेशातून परत भारतात सुरक्षित येण्याची यंत्रणा स्वतः वीर सावरकर यांनाही देण्याची शक्ती ठेवतो. हा सत्यसिद्धिविनायक आहे. घाटकोपरच्या 21 ते 23 गणपतीपैकी हा एक आहे. तर मी राजकारणी किंवा कार्यकर्ते यांना उद्देशून हा व्हिडिओ बनत नाही. तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची जी त्यागाची प्रवृत्ती आहे, सुभाषचंद्र बोस यांची त्यागाची प्रवृत्ती आहे आणि सगळे स्वातंत्र्यवीर, बरोबर. तर स्वातंत्र्यवीर यांच्या यशाला तुम्हाला स्वतःलाच दैदिप्यमान करायचं आहे आणि स्वातंत्र्यवीरांच्या ज्या हौतात्म्य आणि त्यागबुद्धीमुळे आज आपल्याला भारताचं स्वातंत्र्य, स्वराज्य आणि सुराज्य अनुभवता येत आहे. तर सगळ्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की सर्वांनी सखोल निष्काम भावना ठेवून कलंकरहित काम करावं. आजपासून कुणी आपल्याला शिंतोडे उडवते बाबा, पण गुजरातचा बाप असू द्या, महाराष्ट्राचा बाप असू द्या, भारताचा तर बाप तर एकच आहे ना, भोलेनाथ बाबा. मग आपलंच चोरून नेलेलं वैभव जर आपण परत आणलं भारतामध्ये, तर आपण कुठे काय केलेलं आहे आपल्यावरती कुणी कलंक लावत असेल त्याच्या काय मागे तुम्ही पडू नका आणि त्यांच्या थोतांडांना, त्यांच्या त्या कलंकयुक्त ज्या वाक्य आहेत, त्यांचे जे आरोप आहेत, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला एकच विनंती करतो की जे शिंतोडे आपल्यावर उडवले जात आहेत ना, तर त्याग करून बघा. आमचे आदरणीय जे आहेत ना, त्यांच्यासारखा त्याग करून बघा तुम्ही. त्यागानंतर तुम्हाला कळेल की परमेश्वर काय असतो, देश काय असतो, स्वराज्य काय असतं, कुटुंब काय असतं, परिवार काय असतो. तर आज फक्त उपदेश एवढाच आहे की झुंजारपणे जे भारताला पुढे घेऊन जात आहेत ते सगळेच कार्यकर्ते, घाटकोपर पूर्व पश्चिमचे दोन्ही कार्यकर्ते. आणि मग घाटकोपर पॅटर्न हा पुऱ्या जगात राबवावा असे आमचे बलराम भाऊ सांगत असतात. तर बघा, आता चांगलं घेण्याची वेळ आलेली आहे, चांगलं घ्या तुम्ही आणि घाटकोपर पॅटर्नप्रमाणेच चला. कारण की रामकृष्ण हे परत परत जन्माला येत असतात भारतामध्ये, बरोबर. मी स्वतः या गणपतीजवळ मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. याच गणपतीजवळ हे गणपती बाप्पा पण मला बोलायचे, बाळा तुझं काय खरं नाही आता. पण मृत्यूच्या तावडीत जाऊन त्या काँग्रेसने घडलेला घाट मोडून, विषारी नागांच्या पिलांना सांभाळून परत घाटकोपरला सुरक्षित आलो. मग असा भोलेबाबा जर राखणदार असताना तुम्हाला फक्त आत्मविश्वासाने नाही चालायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला आत्मतत्वाने, पराकोटीच्या महामानव तत्वाने चालायचं आहे तुम्हाला. आणि विश्वगुरू बनले म्हणून सगळ्यांना तिकडे जळफळाट होतो. कुणाला, काही लोकांना जळफळाट होत आहे. पण पुतीन साहेबांचं कालचं जे बोलणं आहे त्याच्यात ते बोलले की काही लोकांना त्यांनी पीकची उपमा दिली, तर आपल्या भारताला चांगली उपमा दिली. म्हणजे जो स्वच्छ आणि सुंदर हिरा आहे पृथ्वीवरचा, तो पुतीन साहेब आहे. आणि पुतीन साहेब जर आपला आदर करतो, तर मग पुतीन साहेब ज्या व्यक्तीचा आदर करतात ते किती बहुमूल्य रत्न असेल भारताचं. मी भाऊ कोण हे असं व्हिडिओ बनत नाही आहे. तर माझ्या भारताला पुढे नेणं हाच माझा उद्देश आहे आणि भारताला चांगल्या तत्त्वावर नेऊन जनतेलाही सुखी समाधानी करणे, त्यांना चांगली जीवनशैली देणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि गणरायाच्या
गणराज्य आणि गणतंत्र भारतामध्ये आजचा हा पहिला व्हिडिओ मी असा टाकला आहे की तो तुम्हाला चॅलेंज करेल सगळ्यांना. ओके, चॅलेंज यासाठी करत आहे की तुम्ही स्वतः तर काय करत नाही, दुसऱ्याला काय करून देत नाही. बरोबर. आणि निगेटिव्ह सोडून द्या आजपासून, चांगलं वागा सगळेच. मी काय विपक्षाला काय नावं ठेवत नाही, विपक्षाने पण चांगलं वागा. भारताची भरभराट, आनंद, समृद्धी, जनतेचं यश तुमच्या हातात सुद्धा आहे. विपक्षाला हीच विनंती करेन की उगाच तिथे संसद भवनमध्ये किंवा विधान भवनमध्ये काही वाक्य बोलू नका. बरोबर. पैसा हा येत जात राहील, पैशावर विश्वास ठेवू नका. भारताचं सुख आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांवर विश्वास ठेवा. ओके. स्वामी समर्थ. जय शिवशंकर. जय भोलेनाथ. अलख निरंजन. जय भारत माता.